छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक अत्यंत बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले रणनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या काळातील युद्ध पद्धतीत क्रांती घडवून आणली. याच रणकौशल्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गनिमी कावा, म्हणजेच शत्रूला फसवून वेगाने व अचूक प्रहार करून विजय मिळवण्याची कला. गनिमी काव्याच्या साहाय्याने महाराजांनी आपल्या लहान सैन्याने प्रबळ शत्रूंना पराभूत केले. हे युद्ध केवळ तलवारीने नाही, तर बुद्धी, वेग आणि रणकौशल्याने जिंकले जाते. आज अशाच एक गनिमी कावा करून केलेल्या युद्धाची व त्या युद्ध ठिकाणाची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अमित धुमाळ आपलं स्वागत करतो प्रबोधन कट्टा या यूट्यूब चॅनलवर. चला सुरू करूयात. महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासात अनेक युद्धांनी आपला ठसा उमटवला आहे. पण काही लढाया अशा आहेत ज्या फक्त तलवारीने जिंकल्या नाहीत, त्या बुद्धी, धैर्य आणि अद्वितीय रणनीतीने जिंकल्या गेल्या. अशाच लढ्यांपैकी एक म्हणजे उंबरखिंडीची लढाई. साधारण 1660च्या दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात तळ ठोकला. ह्या गोष्टीला 1 वर्ष होत आले होते. शहाजी महाराजांच्या जहांगीरीतील पुणे भागातील मुलूक त्यांनी काबीज केला, परंतु अजूनही सर्व गड शिवाजी राजांच्या ताब्यात होते. मागील वर्षभरात चाकण सोडलं तर एकही गड त्याला जिंकता आला नाही. एवढी मोठी फौज घेऊन तो आला होता, तरी हवं तसे यश त्याच्या पदरात पडले नव्हते. पावसाळा संपताच त्याने हालचाली सुरू केल्या. दरम्यानच्या काळात महाराज कल्याणला गलबते बांधत आहेत हे त्याला समजले होते. त्यामुळे त्याने आपला मोर्चा कल्याण भिवंडीकडे वळवला. कोकणाचा मुलूक घेऊन शिवाजी महाराजांचा आश्रय मोडायचा त्याचा बेत होता, आणि म्हणून या मोहिमेसाठी त्यांनी परिंडा घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कारतलब खानाला बोलवून घेतले व त्याला ही मोहीम सोपवली. कारतलब खानाने आपल्यासोबत चव्हाण, गाटे, कोकाटे, जाधव असे मराठा सरदार घेतले होते. सोबतच औरंगजेबाच्या सैन्यातील महिला सरदार असलेल्या रायबागन देखील घेतल्या होत्या. शिवाजी महाराजांचा कोकण प्रदेश काबीज करून पुण्यामध्ये त्यांची कोंडी करण्यासाठी खानाने आपली फौज जमवायला सुरुवात केली. तिकडे राजगडावर महाराज चिंताग्रस्त झाले होते, कारण खानाच्या सैन्याने तळ कोकण गाठला आणि चोल, कल्याण, भिवंडी, नागोटाने काबीज केले तर तळ कोकणातील आपली पकड सुटेल हे महाराज जाणून होते. खानाला अडवण्यासाठी खान कोणत्या मार्गाने कोकणात उतरतो हे समजणे जास्त महत्त्वाचे होते. महाराजांनीही लागलीच आपली फौज जमा करायला सुरुवात केली. एक सरदार आपले सैन्य घेऊन राजगडाखाली जमा होत होते. सोबतच महाराजांनी आपला गनिमी कावा खेळायला सुरुवात केली. महाराजांनी कारतलब खानापर्यंत आपले गुप्त हेर पाठवले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर महाराज लक्ष ठेवून होते. तळ कोकणात उतरण्यासाठी खान लोणावळ्यातून लोहगड, विसापूरगड अशा महाराजांच्या किल्ल्यांच्या लगत असलेल्या मार्गाने पुढे सरकत होता. परंतु या ठिकाणी खानाला गडावरून कोणताही विरोध झाला नाही, कारण तसे आदेश महाराजांनी आपल्या किल्लेदारांना दिले होते. नंतर खान कुरवंटा घाटाजवळ येऊन पोचला तेव्हा महाराजांनी आपले काही सैन्य पेणजवळ जमा केले व ही खबर खानाकडे कशी पोहोचेल ह्याची सोय देखील महाराजांनी केली. खानाला ही बातमी कळताच शिवाजी महाराज आपल्याला पेणमध्ये गाठून आपल्याला तेथे अडवतील किंवा आपला मार्ग रोखतील ह्या विचाराने खानाने आपला बोर घाटातील मार्ग बदलला आणि पुढे लोणावळ्याकडे न जाता तो सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या उंबर गावाकडे जाणाऱ्या अवघड वाटेने उतरला. खान महाराजांचा तळ कोकण मुलूक काबीज करायला निघाला असला तरी त्याच्या येण्याचा सर्व मार्ग महाराज ठरवत होते. महाराजांनी त्याला एका मोक्याच्या जागी गाठायचा आणि तिथेच ठेचायचा डाव आखला होता. महाराजही आपले सैन्य घेऊन उंबरखिंडीत पोहोचले. गगनचुंबी पर्वतराईतून उंबरखिंडीतून एकमेव वाट होती. एका बाजूने उंच कडा तर दुसऱ्या बाजूने अनेक ठिकाणी तुटलेले खोल व उंच कडे, तर दोन्ही बाजूनी घनदाट वनराई होती. महाराजांच्या सैन्याने खिंडीतील उंच जागा गाठल्या. जंगलातून येणाऱ्या वाटेकडे तोंड करून तोफा लावल्या गेल्या. नेमबाजांनी धनुष्यबाण घेऊन उंचगड झाडावर चढून आडोशाच्या जागा घेतल्या. अशा प्रकारे शिवरायांचे संपूर्ण सैन्य सज्ज झाले. खान खिंडीजवळ आल्याची महाराजांना वर्दी मिळाली. खानाने
आपले एक पथक वाट सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी पुढे पाठवले. हे पथक उंबरखिंडी झाले. सगळीकडे शांतता होती. महाराजांच्या मावळ्यांचा खानाच्या पथकाला अजिबात सुगावा लागला नाही. आणि सुगावा लागेलही कसा, कारण सह्याद्री आणि मराठे यांचं नातं असं होतं की ह्या सह्याद्रीच्या डोंगर रागात मराठ्यांना भिडणं पुरतं अवघड होतं. संपूर्ण उंबरखिंड मोकळी असल्याचे पाहून हे पथक माघारी गेले व खानाला वाट मोकळी असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे खानाचे घोडदळ, तोफांच्या गाड्या, सामानाच्या गाड्या आणि पायदळ हळूहळू उंबरखिंडीत उतरू लागले. खिंडीची वाट निमुळती आणि वळणे धोक्याची होती. खान आपला सरदार अमरसिंह आणि रायबगनसोबत आपल्या अंगरक्षक टोळीसह खिंडीत उतरला. महाराजांनी खानाचा अगदी शेवटचा उंट व सैनिक आत येऊपर्यंत कोणतीच हालचाल केली नाही. जसा शेवटचा उंट खिंडीत आला, महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा दिली. मराठ्यांनी नगारा वाजवण्यास सुरुवात केली व तो आवाज ऐकताच खान, अमरसिंह आणि रायबगन घाबरले. तोच हा नगाऱ्यांचा आवाज चारही बाजूंनी येऊ लागला, परंतु कोणी कुठेच दिसेना. त्याच क्षणी एक तोफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. आता मात्र खानाच्या सैन्याची चांगलीच धांदळ उडाली. मराठे अगदी अचूकपणे खानाचे सैन्य टिपत होते. तोफांच्या माऱ्यासोबतच आता खानाच्या सैन्यावर कर्णे व बाणांचा वर्षाव होऊ लागला. खानाचे सैन्य अस्ताव्यस्त झाले होते. जो तो जीव वाचवण्यासाठी वाट शोधत पळू लागला, परंतु खिंडीतून बाहेर पडण्याच्या सर्व वाटा मराठ्यांनी बंद केल्या होत्या. घाबरलेल्या खानाने आपल्या सैन्याला हल्ला करण्याची आज्ञा दिली, परंतु संपूर्ण खिंडीत नजर फिरवली तरी बाण कोठून येत आहेत हे त्यांना कळेना. आणि नेमका हल्ला कोणावर करायचा, कारण हल्ला करण्यासाठी शत्रूचा ठाव ठिकाणा कोणालाच लागत नव्हता. खान आपल्या सैन्याचे मुडदे पडताना फक्त उभा राहून बघत होता. पुढे गेलेली रायबागन खानाजवळ परत आली आणि ती म्हणाली, खान साहेब, मराठ्यांनी खिंडीच्या दोन्ही वाटा बंद केल्या आहेत. त्यावर खान म्हणाला, आक्रमण करा शत्रूवर. रायबागन म्हणाली, शत्रू आहे तरी कुठे? खान म्हणाला, जंगलात घुसा आणि मराठ्यांना शोधून मारा. त्यावर रायबागन म्हणाली, आपली जंगलात गेलेल्या माणसांपैकी कोणीही परत आलेलं नाही. आता मात्र खानाचा धीर खचला. सारी खिंड किंकाळ्या व बिथरलेल्या घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांनी दुमदुमली होती. खानाच्या सामानाच्या गाड्या देखील तोफांनी उडवल्या जात होत्या. जवळच खानाच्या खजिन्यावर एक गोळा येऊन पडला आणि त्याने असंख्य मोहरा व सोने जमिनीवर सांडले, परंतु कोणीही त्या उचलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आता कुठून बाण येईल आणि आपला जीव घेईल अशी भीती खानाच्या सैन्याला लागली होती. काही वेळापूर्वी निर्मनुष्य शांत असलेल्या खिंडीत आता माणसांचे मुडदे, रक्तांचे सडे आणि घाबरून गेलेल्या खानाची व त्याच्या सैन्याची पळता भुई कमी पडत असल्याचे दृश्य होते. तेव्हा रायबागन खानाला म्हणाली, खान, तू या शिवाजीच्या अवघड प्रदेशात उतरून चूक केली आहे. जसे सिंहाच्या गुहेत शिरल्यावर जिवंत परत येण्याची हमी संपते, तशी गत सध्या आपली आणि आपल्या सैन्याची आहे. त्यावर खान रायबागनला म्हणाला, ह्यातून काहीतरी वाट काढ. त्यावर रायबागन म्हणाली, खान, आता आपल्या सर्वांचा जीव शिवाजी महाराजांच्या हातात आहे. त्यांनी ठरवलं तर आपल्या सैन्यातील एकही जण जिवंत इथून बाहेर जाणार नाही. तुझे पटाईत तिरंदाज देखील काहीच करू शकले नाहीत. अदृश्य शत्रूवर विजय मिळवणे अशक्य आहे. खान हे सगळे ऐकत होता. सोबतच किंकाळ्यांचे आवाज वाढत होते आणि खानाच्या पायातील अवसान निघून जात होते. त्यातच खान उभ्या असलेल्या ठिकाणाच्या अगदी बाजूला एक तोफेचा गोळा येऊन पडला. घाबरलेला खान ओरडला, रायबागन, कुछ भी करो लेकिन हमें इस शैतान शिवाजी से बचाओ. सच कहते हैं सब, शिवाजी शैतान है. रायबागन हसली आणि म्हणाली, लागलीच तुमचे वकील शिवाजी राजांकडे पाठवा. शिवाजी महाराज मनाने मोठे आणि दिलदार आहेत. शरण आलेल्या शत्रूवर वार उचलत नाहीत असा त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे सुलह करून तह करून आपला जीव वाचवावा हाच सल्ला मी आत्ता तुम्हाला देऊ शकते आणि तो एकमेव मार्ग आता तुझ्या पुढे आहे. त्यावर तहासाठी खानाने संमती दाखवली आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले निशस्त्र माणसं घेऊन आपला वकील खिंडीच्या मधोमध पाठवला. ही लोक पांढरे कापड हलवत तह तह असे ओरडत पुढे सरकत होते. तहासाठी आलेल्या लोकांना घेऊन जायला मराठ्यांची एक तुकडी जंगलातून बाहेर आली आणि वकिलांना घेऊन ते महाराजांसमोर उभे राहिले. माथ्यावर असलेल्या एका मोकळ्या जागेत महाराज आपल्या काही सोबत्यांसोबत पांढऱ्या शुभ्र अश्वावर विराजमान होते. त्यांनी संपूर्ण रणवेश केला होता. तसेच खांद्यावर धनुष्य आणि पाठीवर दोन्ही बाजूस बाण भरलेले भाते बांधले होते. तसेच पाठीवर ढाल व कमरेवर तलवार असा त्यांचा वेश होता. महाराजांचे हे रूप प्रभू श्रीरामाप्रमाणे भासत होते.
खानाच्या वकिलांनी महाराजांना वाकून प्रतिसाद केला व खानाच्या वर रायबागांच्या वतीने तहाची मागणी केली. महाराजांनी देखील ही मागणी मान्य करून तहाच्या अटी सांगितल्या. त्यात खानाला भरपूर खंडणी मागितली व ती वसूल झाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही असे बजावले. जीवाच्या सलामतीची दुवा मागत बसलेल्या खानाने महाराजांच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि ठरल्याप्रमाणे महाराजांना खंडणी देऊन तो आपले उरले सुरले सैन्य घेऊन माघारी जायला वळला. या विजयाने जगाला दाखवून दिलं की संख्येने लहान असलं तरी मनाने मोठं राष्ट्र कधीच झुकत नाही. आजही उंबरखिंडींच्या त्या पर्वतरागांमधून वारं वाहतं आणि प्रत्येक झुळूक सांगते हा पराक्रमाचा प्रदेश आहे, जिथे शिवबांच्या मावळ्यांनी इतिहास घडवला. शिवाजी महाराजांचा हा गनिमी कावा आजही भारतीय लष्करासाठी प्रेरणादायी ठरतो, कारण तो आपल्याला शिकवतो की शत्रू कितीही बलवान असो, बुद्धिमत्तेने लढले तर विजय नक्कीच मिळतो. आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तुर्तास आपण इथंच थांबूयात. जय शिवराय, जय महाराष्ट्र.